नर्मदे बोली नर्मदा मैया की जय हो। नर्मदे नर्मदे हार। नर्मदे हर नर्मदे हर। महाराज जी, इसमें हमारा नंबर दे दिया है। जी जी आपको और कोई भी सहायता की जरूरत है जी। तो बोल देना, बिल्कुल हाँ। आपको पैसे मतलब सहायता मिल हाँ जाएगी। जी। हाँ, इधर कितने साल से है आप? अभी लगभग 4-5 साल हो रहे हैं हमें। फिर ये ठीक से बना नहीं, हाँ नहीं ना। लेकिन आपकी सेवा बहुत अभी अच्छी सेवा है, भी थोड़ी परकम्बावासी की भी मेरे हिसाब से थोड़ी कम हो रही। हो रही है। हाँ। दिक्कतें आती है, हाँ। दिक्कतें आती है। अब सेवा तो हमें जब वो हमारे यहाँ कोई आ जाता है तो उनकी सेवा तो पूरी करना पड़ता है। बराबर है। हम कैसे कैसे करके भी हम सेवा परकम्बा की करते हैं, मगर हाँ। कोई ऐसी नीति किसी की रही नहीं कि जो परकम्बा की सेवा करने हेतु तो कुछ दिया जाए। लेकिन महाराज जी, आपको रात को जो पैसे अब भेज भोजन दिए, करते हैं, रात को चाय पैसे दे पीते दिए, हैं, निकल जाते हैं। आपको रात को जो पैसे भेज दिए, हाँ 1 लाख रुपए भेजे, हाँ जी, आपके अकाउंट में जमा हो गए जी ना? जी जी जी। बिल्कुल जमा हो आ गए। गए आ गए। हाँ, तो तो हम भी वही है कि जो सेट वगैरह कुछ खोल देंगे यहाँ पे जो परकम्बावासी के हेतु सेवा। इसको अच्छे से बनाओ महाराज जी। ये जो पैसे दिए ना, हाँ जी, ये हाँ। परकमावासी नहीं दिए है। जी जी जो जी। यूट्यूब देखते हैं ना, हाँ। उन्होंने पैसे डाले थे हमारे तो अकाउंट सभी में। से अनुरोध करता हूँ हर परकम्बावासी को, जो भी जहाँ पर भी उचित जगह पे अगर दान करे। दान करने का अगर थोड़ा सा अवसर मिले तो अच्छा ते हो। महाराजांनी पहिली वेळ ₹1,00,000 पाहिलेत, त्यामुळे ते इतके घाबरलेत की त्यांना ते ₹1,00,000 डर गए हो महाराज जी। अरे डरो मत, पैसे से क्यों डरते हो महाराज? हाँ नहीं, सही बात पैसे है। से नहीं डरना चाहिए महाराज ने। बस महाराज का काम है सेवा करना है। मेरी वो एक तो ही मैया उम्मीद देती है रहती सब है। परकम्बावासी की, जो भी परकम्बावासी आता है फूलने फूल की फकड़ी हर आश्रम की जहाँ पे बराबर सुविधा होती है। जरूरत होती है हाँ। वहाँ पे देने का थोड़ा सा सहकार्य करो। हाँ, और बरोबर. बस यही मेरी ये है उनसे। हे त्यांचं आहे बघा, इकडं इतकं छोटंसं आहे ते, काहीच नाही त्याच्यामध्ये. पण इथं खूप परिक्रमावासी येतात बरं, रस्त्यालाच आहे हे एकदम असं, आणि खूप सुंदर आश्रम आहे. पण इथं हे असं असल्यामुळे काय झालंय, खूप कमी जागा आहे, तर त्यांना आता आपण ते दिलेले पैसे. मला काही यूट्यूबमधून पैसे पाठवले होते बऱ्याच जणांनी, तर त्याच्यातून आपण हे दिलेले आहे. 2 साधूंना आतापर्यंत आपण पैसे दिलेत. एका साधूला 25,000 रुपये दिलेत आणि यांना 1,00,000 रुपये दिलेत. त्यांचा स्वभाव चांगला आहे आणि खरंच हे चांगले आहेत महाराज, आणि चांगली सेवा करतात. पण ते 5-6 वर्ष झाले त्यांना काही तर जमवता आलं नाही. म्हणजे ते काय ते पैसे पहिल्यापासून घाबरले, ते त्यांना खोटंच वाटतं पैसे दिलेलं, पण त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करून टाकले. त्यांना खरंच वाटाणं पैसे आलेत म्हणून साठी त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झालेले आहेत, दिले त्यांना पैसे. चांगला मुक्काम होता आहे तिचा. नर्मदे हार. खूप चांगला आश्रम आहे बरं. पण काय साधूंचे हाल असेच चाललेले, सेवा करायला थांबलेत बिचारे. नर्मदे हार. मी म्हणतो की परिक्रमावासियांनी जास्तीत जास्त साधू संत संन्यासी किंवा आश्रमांना, जे गरीब आश्रम खूप येतात नर्मदेमध्ये की ज्यांची सेवा करायची इच्छा आहे, त्यांना दान करायला हरकत नाही, आणि करायला पाहिजे. दान करायलाच पाहिजे. दानाशिवाय आश्रम होऊ शकत नाही. मी बऱ्याच ठिकाणचे नंबर वगैरे दिले, तर कॉन्टॅक्ट नंबर दिले, तर पासबुक नंबर दिलेत काही काहींचे. आता ह्यांच्याकडे काहीच नाही आहे. त्यांचे ते अकाउंटला पैसे जमा झालेत, पण त्यांच्याकडे तर IFC कोड नंबर नाही त्यांचा, काय नाही, ते चेकबुक नाही, काय नाही त्यांच्याकडे. त्याच्यामुळे तसं ते राहून गेलेलं आहे. तर यांचा पण दिला असता मी. नर्मदे यार. ह्यांना दिले पैसे. मला यूट्यूबमधून बऱ्याच लोकांनी पैसे पाठवले होते, त्यातले जमा झाले, ते ह्यांना देऊन टाकले. मी याच्यामध्ये माझे स्वतःचे 50% रक्कम टाकत असतो स्वतः. हे काय ह्यांचं हे नर्मदे यार. मी स्वतः 50% रक्कम टाकतोय, आणि 50% मला आलेले पैशामधून 50, 60, 70% जास्तीत जास्त पैसे टाकतो. मागं पण बऱ्याच लोकांना मी सेवा आश्रमाला दिले होते पैसे. हे काय सगळे मैयाची कृपा असते. जय हो नर्मदा माई. एका शेतकऱ्याने त्यांना जागा दिलेली, थोडी जागा आहे, एका इथं एवढं आहे, आणि एवढी एवढी जागा दिलेली. नर्मदे हार. नर्मदे हार महाराज जी. नर्मदे हर नर्मदे. बोली नर्मदा मैया की जय हो। हर गहरी नर्मदान गहरो पाणी